सामान्य अध्ययन 2 मध्ये आपण आज पाहणार आहोत प्रशासन। चला सुरू करूयात। राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस डिकोडिंग। प्रशासनामध्ये आपल्याला विकासासाठी सरकारी धोरणे, ज्यामध्ये आपल्याला आरोग्य विषयी धोरणे, लिंग विषयी धोरणे म्हणजे जेंडर विषयी धोरणे, शिक्षणाविषयी धोरणे, गरिबी बद्दल धोरणे आणि आर्थिक स्थिती बद्दल धोरणे। ठीक आहे। त्यानंतर येतो धोरणाची संरचना आणि अंमलबजावणीमुळे उद्भवलेल्या समस्या। यामध्ये आपल्याला सुधारणेसाठी सूचना, केंद्रीय प्रायोजित आयोजनाचे गंभीर मूल्यांकन, त्याचबरोबर CSS चे तर्कशुद्धीकरण, मुख्य योजनांचे विश्लेषण, ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियान, मनरेगा, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया, याचबरोबर स्किल इंडिया, पंतप्रधान जनधन योजना आणि स्टार्टअप इंडिया अशा काही महत्त्वाच्या ज्या नेहमी न्यूजमध्ये असणाऱ्या योजनांचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे। यानंतर येतो विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग। यामध्ये आपल्याला अशासकीय संस्था, ज्यामध्ये आपल्याला गैर सरकारी संस्थांची भूमिका आणि त्यांचा प्रभाव, त्याबरोबरच समस्या क्षेत्र, ज्यामध्ये मान्यता, वैधता आणि उत्तरदायित्व हे डिसाईड करणारे मुद्दे। त्यानंतर येतो बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप। यामध्ये बचत गटाची गरज का आहे, बचत गटाचे फायदे काय आहेत, बचत गटाचा कमकुवतपणा काय आहे, आव्हाने, त्याचबरोबर बचत गटांना प्रभावी करण्यासाठीची उपाययोजना। याच संस्थांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या केस स्टडी पण अभ्यासायच्या आहेत, जसे की कुटुंबश्री केरळ, महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्रातलं, त्यानंतर सोसायट्या, ट्रस्ट आणि सहकारी। यामध्ये सोसायट्या काय असतात, ट्रस्ट काय असते आणि धार्मिक देणग्या काय असतात हे पाहायचं आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे सहकारी संस्था। यामध्ये सहकारी संस्थांची गरज काय आहे, घटनात्मक तरतुदी काय आहेत, राष्ट्रीय सहकारी धोरण 2002, सहकार क्षेत्रातील समस्या आणि आव्हाने हे मुद्दे पाहायचे आहेत। प्रशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी यांचे महत्त्व। यामध्ये आपल्याला शासनामध्ये आपल्याला शासनाची परिमाणे म्हणजे शासनाचे डायमेन्शन्स, काम करायचे डायमेन्शन्स, त्याचबरोबर सुशासनाचे पैलू, त्याचबरोबर सुशासनाचे अडथळे, सुशासनातील आवश्यक पूर्व शर्ती, सुशासनाची खात्री कशी करावी यासाठीचे मुद्दे। यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचं ई गव्हर्नन्स। ई गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय, ई गव्हर्नन्स हा उपक्रम राबवणे, ई गव्हर्नन्सचे मॉडेल्स काय आहेत, त्याच्या मर्यादा काय आहेत, संभाव्य ताकद काय आहे, तर सरकाराचे अलीकडील ई गव्हर्नन्स उपक्रम कोणते कोणते आहेत व सरकारने त्याला कोणत्या नावाने प्रमोट केला आहे हे पाहणं आवश्यक ठरतं। यानंतर आहे नागरीकरणाची सनद, ज्याला आपण सिटीजन चार्टर असं सुद्धा म्हणतो। सिटीजन चार्टरचे घटक काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, कोणत्या तत्वावरती सिटीजन चार्टर बनलेला आहे, त्याच्या कमतरता काय आहेत व त्याला प्रभावी करण्यासाठी काय उपाय आहेत हे पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर येतं पारदर्शकतेचे महत्त्व। प्रशासनामध्ये पारदर्शकता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे जितकं जास्त नियम आणि रेग्युलेशन राहून आपण प्रशासनाचा कारभार पारदर्शक ठेवू तितकं चांगलं, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। यानंतरचा मुद्दा आहे जबाबदारीचे घटक आणि प्रकार व त्यानंतर आहे पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची सुनिश्चितता। यामध्ये RTI, सामाजिक लेखापरीक्षण, विसल ब्लोअर संरक्षण विधेयक, त्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हे मुद्दे पाहावे लागणार आहेत। यानंतरचा मुद्दा आहे लोकशाहीत नागरी सेवेची भूमिका। नागरी सेवा आणि लोकशाही यांच्यातील संबंध, नागरी सेवांनी बजावलेली भूमिका, यात आपल्याला धोरण निर्मितीमध्ये सल्लागाराची भूमिका, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक बदल संस्थात्मक करणे, त्याचबरोबर कायद्याचे संवेदनशील वहन, मूलभूत कायदे लागू करणे, पहारेकरी म्हणून कार्य पाहणे, राजकीय अस्थिरतेच्या काळात सातत्य, रेकॉर्ड कीपिंग, संवादाचे मार्ग म्हणून कार्य करणे, यालाच आपण चॅनल ऑफ कम्युनिकेशन असे म्हणतो। यानंतर भारतीय नागरी सेवांवर परिणाम करणारे घटक व समस्या। यामध्ये आपल्याला व्यावसायिकतेचा अभाव आणि क्षमता याची कमी होते यावर विचार केला पाहिजे, अकार्यक्षम प्रणाली का आहे यावर विचार केला पाहिजे, कालबाह्य नियम आणि प्रक्रिया यांच्यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे, पदोन्नतीमध्ये विसंगती कशी आहे याबद्दल विचार केला पाहिजे, पुरेशी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा अभाव का आहे हे पाहिलं पाहिजे, अनियंत्रित बदल्या का होतात हे पाहिलं पाहिजे, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय मौनता यांचा काय परिणाम होतो हे पाहिलं पाहिजे, मूल्ये आणि नैतिकतेतील हळूहळू क्षरण, त्यानंतर सेवा दिरंगाई ज्याला आपण रेड टेपिझम असं म्हणतो, त्यानंतर कमी पगार आणि सत्ता हस्तगत करण्याची प्रवृत्ती, हे मुद्दे नागरी सेवाला चांगले बनवण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहेत। त्यानंतर लोकशाही बळकट करण्यासाठी नोकरशाहीत सुधारणा करणे। यामध्ये आपल्याला प्रशासकीय शक्तींची विषमता संतुलित करणे,
अवाजवी राजकीय हस्तक्षेपापासून नागरी सेवेचे संरक्षण करणे, कुशलतेसोबत कार्यकाळाची स्थिरता आणि स्पर्धा वाढवणे, नागरिक केंद्रित प्रशासन लागू करणे, जबाबदारी व उत्तरदायित्व डिसाईड करणे, परिणाम अभिमुक्ततानुसार कार्य करणे, सार्वजनिक सेवांचे मूल्य आणि नीतिमत्तेचा प्रसार करणे. हीच लिंक समजून जर तुम्ही अभ्यास केला तर मुख्य परीक्षेच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही खूप काही करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ ही सिरीज पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.